जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आजही ज्यांच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्र घडला असे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 32व्या वर्षी निधड्या छातीने मृत्यूशी झुंज देणारे माझे संभाजी महाराज. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रीची इच्छा, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा असं म्हणणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मैं मेरी जासी किसी को नहीं दूंगी अशा इंग्रजांना ठणकावून सांगणाऱ्या महाराणी झाशीची राणी आणि ही शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवणाऱ्या महाराणी लक्ष्मीबाई. नमस्कार सर. आत्ताच मागे 2-3 दिवसापूर्वी भालेराव सरांनी जे मुंबईच्या स्टुडिओमध्ये सिन्नर भूषण घ्या आमची वंदना हे गीत गायलं, खरंच अप्रतिम गीत होतं. सागर भालेराव सरांचं मनपूर्वक अभिनंदन. नमस्कार. मी कुमारी घुलेनलिनी सुनील, इयत्ता 8वीची विद्यार्थिनी. अयोधिक वसाहतीचे शिल्पकार सिन्नर भूषण माजी आमदार स्वर्गवासी सूर्यवंशी तथा नानासाहेब गडाख. महाराष्ट्राच्या नकाशावर औद्योगिक दृष्ट्या विकसित म्हणून सिन्नरची एक ओळख निर्माण झाली आहे. पुणे, मुंबई, नाशिक, संभाजीनगर या सुवर्ण चौकोनात महत्त्वपूर्ण शहर म्हणून सिन्नरकडे पाहिलं जातं. सर्व क्षेत्रात प्रगतीची पाऊल टाकणारा हा तालुका 30-35 वर्षापूर्वी मात्र मागासलेला दुष्काळ म्हणजेच 18 विश्व दारिद्र्य तालुका म्हणून मिरवला जात होता. पण दुष्काळ आणि मागासलेपणाच्या शापातून तालुक्याला मुक्ती देऊन विकासाचं नवं पर्व सुरू करून आजचं विकसित सिन्नर उभा करणाऱ्या क्रांतीसूर्याने जन्म घेतला आणि तालुक्याचा इतिहास बदलला. तो क्रांतीसूर्य म्हणजे माजी आमदार स्वर्गवासी सूर्यवंशी तथा नानासाहेब गडाख. देवपूर या छोट्याशा पण ऐतिहासिक गावामध्ये नानांचा 11 जानेवारी 1927 रोजी जन्म झाला. पानिपतच्या युद्धात पराक्रम गाजवणारा नाणेकाचा वाडा आणि परिसरामध्ये बालपण फुलत असताना वयाच्या 16व्या वर्षी मातृपितृ छत्र हरवलं. पण तरीही नाना डगमगले नाही. नानांचे प्रयत्न पुढे चालूच राहिले. ते म्हणतात ना, संघर्ष रडवतो पण इतिहास घडवतो. या उक्तीप्रमाणे नाना 1956 साली नाशिक लोकल बोर्डावरती निवडून आले आणि नानांचा राजकीय प्रवास सुरू झाला. 1960 मध्ये नानांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर नानांनी सलग 15 वर्ष पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये सभापती कामाचा ठसा उमटवला. दुष्काळ निवारण करण्यासाठी नानांनी रस्ते, जमीन सपाटीकरण, बांधबंदिस्ती अशी लोकउपयोगी कामे हाती घेऊन नानांनी रिकाम्या हाताला काम आणि भुकेल्या हाताला भाकरी मिळवून दिली. त्यानंतर 1972च्या भीषण दुष्काळाकडे शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी नानांनी 75,000 लोकांचा भव्य मोर्चा काढला. ग्रामीण भागातील लोकांना का बरं मीटर असावं, ग्रामीण भागातील लोकांना का बरं मीटर असावं म्हणून नानांनी मीटर बंदीचे मोर्चे देखील काढले. आशिया खंडातील सगळ्यात मोठी औद्योगिक वसाहत म्हणजे MIDC म्हणजेच मुसळगाव औद्योगिक वसाहतीची स्थापना नानांनी केली. त्यानंतर 1978 मध्ये नानांनी विधानसभा लढवली आणि नाना विधानसभेमध्ये प्रचंड अशा बहुमताने विजयी झाले. उन्हातानात काम करून हातावरती चटणी भाकरी घेऊन, उन्हातानात काम करून हातावरती चटणी भाकरी खाऊन वीज व कारखाने उभे करून उद्योजकांचं मन वळवण्याचं काम नानांनी केलं आणि तिथूनच करत सिन्नरच्या विकासाचं नवं पर्व सुरू झालं. त्यानंतर रोजगार निर्मितीसाठी नानांनी पाझर तलावाची संकल्पना आणली आणि राज्यातील पहिली पाझर तलावाची निर्मिती आपल्या सिन्नर तालुक्यात झाली. मुलामुलींच्या शिक्षणाची ग्रामीण भागात खेड्यापाड्यामध्ये सुविधा व्हावी म्हणून नानांनी 1964 साली माध्यमिक शिक्षणाचा संकल्प केला. आमच्या ग्रामीण भागातील मुलांनी का बरं मागं राहावं, आमच्या ग्रामीण भागातील मुलांनी का बरं मागं राहावं म्हणून 1964 साली नानांनी माध्यमिक लोकशिक्षण मंडळाची स्थापना केली. जनी ज्ञान दीप लावू, जनी ज्ञान दीप लावू या ब्रीद वाक्यानुसार नानांनी पात्रे, शहा, पंचाये, सिन्नर, मुसळगाव, देवपूर येथे माध्यमिक लोकशिक्षण मंडळाची स्थापना केली. आज तेथील सर्व शाखांमध्ये LKG ते 12वी पर्यंत शिक्षण दिलं जातं. एक स्वावलंबी शिक्षण, एक स्वाभिमानी मनुष्य कसा बनावा, देशाचा आदर्श नागरिक कसा बनावा, एक शिस्तबद्ध खेळाडू कसा बनावा, आज हे नानांनी स्थापन केलेल्या शाखांमध्ये शिकवलं जातं. ही एक अभिमानाची आणि उत्साही गोष्ट आहे. आज नानांचा हा वारसा माननीय श्री राजेश गडाख साहेब त्यांच्या रूपाने पुढे चालवत आहे. साहेबांच्या कारकिर्दीत आज विद्यार्थी राज्यावरती खेळत आहे. ही एक अभिमानाची गोष्ट आहे सर सांगायला गेलं तर. आज नानांच्या आशीर्वादाने आणि साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि शिक्षक इतर कर्मचारी यांच्या प्रयत्नाने आपले विद्यार्थी आज यशाच्या शिखराकडे भरारी घेत आहे. ही एक सांगायला गेलं सर 12वी नंतर सगळ्यात जास्त गव्हर्नमेंट जॉब कोणी घेत असेल तर मी स्पष्टपणे सांगते 12वी नंतर सगळ्यात जास्त गव्हर्नमेंट जॉब कोणी घेत असेल तर ते आपल्या शाळेतील विद्यार्थी घेत असेल. आणि
साहेबांच्या मार्गदर्शनाने आज विद्यार्थी NMNS स्कॉलरशिप, नवोदय, होमी बाबा अशा मोठमोठ्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन साहेबांचं आणि नानांचं नाव उज्ज्वल करत आहे. आज याच्यामध्ये मोलाचा वाटा माजी आमदार स्वर्गवासी सूर्यवांजी तथा नानासाहेब गडाख यांचा आहे. जाता जाता सर एवढंच म्हणेन, सिन्नर तालुक्यात नानांनी लावले ज्ञानाचे दीप. सिन्नर तालुक्यात नानांनी लावले ज्ञानाचे दीप. औद्योगिक वसाहत शिक्षण संस्थेचा आदर्श. औद्योगिक वसाहत शिक्षण संस्थेचा आदर्श. जनी ज्ञानदीप लावू, जनी ज्ञानदीप लावू. माध्यमिक लोकशिक्षण मंडळामुळे फुलले विद्यार्थ्यांचे स्वप्न. नानांनी केला सिन्नरचा विकास आणि बदलला सिन्नरचा इतिहास आणि बदलला सिन्नरचा इतिहास. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नलिनी, खरंच खूपच सुंदर. तुझ्या वक्तृत्वाने नानासाहेबांच्या कर्तृत्वाचा वारसा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरत आहे. यानंतर आमच्या विद्यालयाची गुणवंत उच्च माध्यमिकची आदर्श विद्यार्थिनी कुमारी नवले ईश्वरी हिला आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. कुमारी नवले ईश्वरी. सर्व पालक आणि मान्यवरांचं मी क्षमा मागते, परंतु सर मला असं वाटतं ज्या संस्थेमध्ये आपण शिक्षण घेतो त्यामध्ये केवळ पुस्तकी ज्ञान महत्त्वाचं नसतं, तर त्याला आपल्यासोबतच आपण ज्या संस्थेमध्ये शिकतो आहे, ज्यांची संस्था आहे त्या व्यक्तीचं कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व आपल्याला माहीत असायला हवं. आणि आमच्या या भाषणांमधून, या मनोगतांमधून नानांचं जे कार्य आहे ते सर्वांना कळावं हाच आमचा हेतू आहे. आणि म्हणूनच मी कुमारी नवले ईश्वरी इयत्ता 12वी सायन्सची विद्यार्थिनी आज आपणा सर्वांसमोर थोडक्यात नानांचं चरित्र मांडते. माझा सिन्नर तालुका म्हणजे खडकाळ माळरानावर वसलेला एक दुष्काळी तालुका अशी बिरदावली मिळालेला माझा हा तालुका. देशात घराघरात वीज पोहोचली होती, मात्र आम्ही अजूनही अंधारातच आमचे भाग्य चाचपडत बसलो होतो. एका बाजूला पाण्यासाठी वनवन भटकणारी माझी माय माऊली, जिनं 3-3 कोस आपल्या डोक्यावरती हंडे घेऊन कमरेवरती मुलं सांभाळत आपल्या घरातली रांजणं भरली, तर दुसऱ्या बाजूला देशामध्ये लाईट आल्या होत्या, मोटारी आल्या होत्या, मात्र जगाचा पोशिंदा समजला जाणारा माझा शेतकरी बाप मात्र हा जेव्हा मोठ हाकूनच शेती करत होता, रोजगारांना रोजगार मिळत नव्हते, इथले तरुण बेकार झाले होते, आपल्या पोटाची पोटखळगी भरण्यासाठी दुसऱ्या तालुक्यामध्ये जावं लागत होतं. आत्मविश्वास गमावलेला माझा हा नागरिक आता मात्र एका उदयस्त सूर्याची वाट बघत होता. याच कारण काळामध्ये आजचं विकसित सिन्नर उभं करणाऱ्या क्रांती सूर्याने जन्म घेतला, ज्यांचं नाव होतं सूर्यवांजी गडाख, म्हणजे आपल्या नानांनी. ओसाड माळरांनी उद्योग नगरी फुलवली, रोजगारातून गोरगरिबांच्या पेटवल्या चुली, शिक्षणातून खेडोपाडी जणी ज्ञानदीप लाविला, तालुक्याने साक्षात तुमच्यात क्रांती सूर्य पाहिला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत संघर्षमय प्रवासातून तालुक्याच्या विकासासाठी नानांनी प्रामाणिक प्रयत्न केले. शैक्षणिक ज्ञानातून यश, यशातून गती आणि गतीतून प्रगती. रसरस्त आणि तेजस्वी कार्य जन्माला घेऊन आलेलं वारं म्हणजे नाना, की मातीशी इमान राखणारा माणूस, की गोरगरीब व असहाय्यकांना मदत करणारा तो सूर्य, की मीटर हटवावा म्हणून स्वतः जेलमध्ये राहणारा तो सूर्य. ईश्वराचे पुत्र तुम्ही अमृताचे अधिकारी. सर, आम्हा तरुण पिढीपुढे जेव्हा प्रश्न उभा राहतो ना, आमचे आजी आजोबा नेहमी आम्हाला या गोष्टी सांगत असतात की 1972च्या भीषण दुष्काळामध्ये रिकाम्या हाताला काम आणि भुकेल्या पोटाला भाकर द्या अशी हाक देत नानांनी मोर्चा काढला. औद्योगिकरणाशिवाय आपल्या तालुक्यातील विकासाचा प्रश्न सुटणार नाही म्हणून मुसळगाव सहकारी वसाहतीची स्थापना केली. पाणी नाही तर शेती पंपाला मीटर कशासाठी हवं यासाठी नानांनी मोर्चा काढला आणि खरोखरच 1964 साली आम्हा गावकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी माध्यमिक लोक शिक्षण मंडळाची स्थापना केली. आणि म्हणूनच आम्ही नानांचे आभारी आहोतच, परंतु आजच्या या डिजिटल युगामध्ये तुमच्यासारखे सर्वच तुमचा परिवार आमच्यासाठी तत्पर आहे. म्हणून सलाम त्या सिंहाला, सलाम त्या तेजाला, सलाम त्या आईला जिराईचा ध्येयवेडा जन्मविला, आणि सलाम त्या बुद्धीला जो मातृभूमीसाठी बदला. अशा नानांच्या चरित्राला मी नमस्कार करत असताना सर्वच क्षेत्रातील आध्यात्मिक असो, धार्मिक असो, राजकीय असो, सर्व क्षेत्रातील लोकांना एक सुंदर विचार सांगून जाईल की सर, पुढे पाहत चालावे तर पायात काटे टोचतात, आणि खाली पाये काटे टोचत आहे म्हणून खाली पाहत जावे तर पुढे प्रवासाची दिशाच बदलून जाते. कदाचित यालाच जीवन म्हणतात वाटतं. धन्यवाद. रणरागिणी सुद्धा कडाडू शकतात हे आपण बघितलं. या दोनही बुलंद तोफ आपण बघितल्या. पहिली विद्यार्थिनी नलिनी घुले आणि दुसरी विद्यार्थिनी ईश्वरी नवले
या दोनही विद्यार्थ्यांनींचं आमच्या सर्वांच्या वतीने आणि प्रमुख पाहुण्यांच्या वतीने खूप खूप कौतुक. या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय जयराम पाटील थोरात यांच्याकडून या विद्यार्थिनींसाठी 100 रुपयांचं पारितोषिक बक्षीस जाहीर झालेलं आहे. मी त्यांना विद्यालयाच्या वतीने